गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपदभङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। पाण्डुरङ्गहरि वासुदेव हरि पाण्डुरङ्गहरि वासुदेव हरि पाण्डुरङ्गहरि वासुदेव हरि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री विठ्ठल चरणी माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या चरणी आणि परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी नतमस्तक होतो, शिरसाष्टांग वंदन करतो। श्री विठ्ठलाच्या आणि माऊलींच्या कृपेने आपलं हे हरिपाठाचं चिंतन अगदी निर्विघ्नपणे सुरू आहे। आणि आज आपण पुढच्या अभंगाचं चिंतन करणार आहोत। अभंग क्रमांक 13। समाधी हरीची समसुखे वीण न साधेल जाणं द्वैतबुद्धी। पहिलं चरण आहे। समाधी हरीची समसुखे वीण न साधेल जाणं द्वैतबुद्धी। आतापर्यंत आपल्या हे निश्चितच लक्षात आलं असेल, 13व्या अभंगापर्यंत आपण आलेलो आहे चिंतन करत, की माऊलींचे अभंग तसे समजायला सोपे नाहीत। मराठी जरी असलं तरी बऱ्याच काही गोष्टी शब्दांची भर घालून घ्यावी लागते, अन्वय नीट लावून घ्यावा लागतो। माऊलींना नेमकं काय म्हणायचं आहे हे सद्गुरू संत चरणी बसूनच शिकावं लागतं। आता समाधी हरीची समसुखे वीण म्हणजे काय, तर सुखरूप आणि अद्वैत रूप समत्वानी सर्वत्र व्यापून असलेल्या हरीशी ऐक्यरूप समाधी, जे सदा सर्वत्र सम, माऊली म्हणते दुसऱ्या ठिकाणी, जे सदैव आहे। हरी नाही असा काळ नाही, हे जग नव्हतं तरी हरी आहे, जग आहे तरी हरी आहे, जग संपलं तरी हरी आहे। भाषा बदलली आहे थोडीशी, मला जास्त स्पष्टीकरणाला वेळ नाही, पण सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तुकाराम महाराज म्हणतात, ती या दृष्टीने। आणि असा सर्वत्र समत्वाने व्यापून असलेला हरी, त्याच्याशी ऐक्यरूप समाधी ही द्वैतबुद्धीने साधणार नाही, न साधेलं जाणं द्वैतबुद्धी।
म्हणजेच जी वृत्ती आहे आपली ती हरिरूप झाल्याशिवाय तिला हरीची समाधी लागणार नाही. थोडक्यात हरीपासून वेगळं राहून हरितत्वाचा अनुभव घेता येणार नाही. अजून साध्या भाषेमध्ये का बरं? कारण नाम आणि नामी याच्यामध्ये एक तर भेद नाही असं भक्तिशास्त्र सांगतं. अभेद आहे. मी समजा आत्ता तुमचं नाव घेतलं, कल्पना करा तुमच्या सगळ्यांच्या खिडक्या बंद आहेत. मृणालला पर्याय नसल्यामुळे ती उघडी ठेवते. पण मी समजा तुमचं नाव घेतलं, खिडकी बंद असून तुम्ही एकदम बघाल ना माझं नाव, कदाचित त्या नावाची दुसरी व्यक्ती असेल तरी तुम्हाला असं वाटू शकेल मला हाक मारली. का? नाम आणि नामी याच्यात अभेद आहे. मी तुमचं नाव म्हटलं की तुम्हीच, आणि तुम्ही दिसलात की तुमचंच नाव आठवतं, दुसरं कोणाचं नाव नाही आठवत. तसं हरिनाम आणि हरी अभेद आहे. त्यामुळे हरिनाम आणि हरी समाधी एक रूप आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या समाधीची व्याख्या केलेली आहे. जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे, ते ठाके ऐसिये सरसीय भूमिके समाधी राहे. फार सुंदर व्याख्या आहे. समाधी म्हणजे काय असा कोणाच्या मनात प्रश्न असेल, पण आपल्याला आजकाल जाता जाता थोडेसे काही अनुषंगिक मुद्दे. आज थोडा वेळ आपल्याकडे, शुक्रवार आहे, भारतात शनिवार आहे, काही घाई नसावी कोणाला. आपण सगळेजण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, एक युनिव्हर्सिटी आहे जगप्रसिद्ध, ज्याचे आपण सगळेजण सभासद आहोत. आपली इच्छा असो नसो त्याला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचं म्हणतात. खूप काय काय वाचायला मिळतं. माऊलींना विचारायचं समाधी म्हणजे काय? जेथ पुढील पैस पारुखे, म्हणजे अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये भविष्य काळातील सर्व गोष्टींचा विसर पडतो, कर्तव्याचा विसर पडतो, विस्तार बंद होतो. तसंच भूतकाळात घडलेल्या कर्तव्याचं सुद्धा स्मरण राहत नाही. त्याला माझे सद्गुरू परमपूज्य काकांनी अतिशय सोपे शब्द दिले आहेत. काय? भविष्यातल्या उड्या बंद, भूतकाळातल्या बुड्या बंद. अशी जी वृत्ती आहे तिच्या समान भूमिकेवरती जी ती अखंड राहते, दीर्घकाळ राहते, ज्याला ध्यान म्हणतात, त्याचं रूपांतर पुढे समाधीमध्ये होतं. अशी समाधी हरीची समसुखे विण. आणि हरी सुखरूप असल्याने, सर्वत्र समानत्वाने व्यापून असल्याने सुखही काच कसं आहे? व्यापक आहे. त्यामुळे दुःखाला अद्वैत रूप सुखात स्थानच नाही. तेवढ्यासाठी तर परमार्थ आहे, तेवढ्यासाठी तर परमार्थाचं महात्म्य आहे. कारण आपल्या सर्वांना काय हवं आहे? काय नको आहे तर निश्चितच आहे, दुःख नको आहे बस. मग तेच द्यायला बसलेलं आहे परमार्थ. पण ते सोडून मी पुन्हा दुःख देणाऱ्याच गोष्टींच्या मागे लागतो. आणि इथे समाधी हरीची समसुखे विण म्हटलेलं आहे ना, ते सम हा शब्द परमात्मवाचकच आहे इथे. भगवद्गीतेतील श्लोक येतो, समम ब्रह्म विशेषण वापरलाय ब्रह्मतत्वाचं. असो, माऊली पुढे म्हणते की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. आता पहा, एक एक गोष्ट खूप, आपल्याला वेळ कमी, आता किती वेळा म्हणणार आहे सगळं, पण मला माझ्या बुद्धीचं कौतुक, विशेषतः आम्ही सिलिकॉन व्हॅलीत बसून बोलतोय, मला माहिती आहे इथे कोणत्या बुद्धीचं कौतुक होतं. स्टार्टअप सक्सेसफुल, व्हेंचर, व्ही सी फंडिंग, $10 million, AI अल्गोरिदम, LLM, लँग्वेज मॉडेल्स इत्यादी. आलं असेल माझी गाडी कुठे चालली आहे. माऊली सांगते आहे, हे नाही आहे बुद्धीचं वैभव. ते रजोगुणी बुद्धीचं कार्य ते व्यवहारात सुरू राहील व्यवहारासारखं. मानवी बुद्धीचं खरं वैभव आत्ता मी जे समाधीचं वर्णन केलं, ती समाधी साधण्यात आहे. कारण हे फक्त मानवाला शक्य आहे, दुसऱ्या कुठल्याच प्राण्याला शक्य नाही. आणि एका केशीराजामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. कारण कारण तो केशीराज म्हणजे हरी. आणि गंमत म्हणजे माऊलीने इथे बुद्धी शब्द आणला आणि शेवटच्या चरणामध्ये चिंतन शब्द आणलेला आहे. बघूच आपण शेवटच्या चरणाकडे जाऊ तेव्हा. म्हणजे आत्तापर्यंत कसं छान चाललं होतं नाही का? नाम जप, हं, काही हरकत नाही. आम्ही घेऊ की नाही मी नाम, माझं मला माहीत नाही, पण नाम निदान कळायला सोपं आहे. नाम घेणं, जप करणं समजू शकतं. पण माऊलींना ते मान्य नाही. जे खरं आहे ते सांगणारच आहे माऊली, जे शाश्वत हिताचं आहे. बुद्धीचे वैभव, याचा अर्थ बुद्धी वापरणं अपेक्षित आहे.
नाही तर नुसतं आपलं हातात माळ फिरते आहे, तोंडात जीभ फिरते आहे आणि माझं मन जगभर फिरत आहे, हा तर अनुभव आपल्या सगळ्यांचाच आहे. बुद्धीचं काम आहे हे सुचवतात आहे माऊली. मानवी बुद्धीच्या विकासाची परिसीमा हरी समाधीच्या प्राप्तीमध्ये आहे. आणि बुद्धीनेच हरिरूप समाधी या शब्दांचं पहिले शब्दज्ञान करून घेऊन त्या बुद्धीचंही प्रकाशन करणारा जो श्रीहरी आत्माराम, त्या बुद्धीने स्वतःला त्याच्यात हरवण्यामध्ये तिचं वैभव आहे. हे आहे बुद्धीचं वैभव. आणि ब्रह्मदेव, विष्णू महेश, हे जे ब्रह्मा विष्णू महेश आपण ज्यांना म्हणतो, ईश्वराच्या या भूमिका, त्यांना केशी म्हणतात. त्या केशींचा जो स्वामी केशीराज, ब्रह्मरूप, ब्रह्मतत्व, त्याला या हरिपाठात हरी म्हटलंय सातत्याने. त्या आत्मब्रह्मरूप हरीच्या कृपेनेच ही महासिद्धी प्राप्त होते. पुढच्या चरणामध्ये माऊली सांगते की वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. म्हणजे काय, त्या परमानंदाच्या प्राप्तीची ओढ नसेल तर अन्य साधनांनी लाभणाऱ्या ज्या वृद्धिसिद्धी आहे त्या अडथळेच निर्माण करतात. म्हणजे पहा, मला ज्या गोष्टीची आवड आहे त्याला महाराज म्हणतात अडथळा. कारण का, तर त्या जन्ममरणाला कारणीभूत होणाऱ्या उपाधी ठरतात शेवटी. आणि मला आकर्षण त्याचंच आहे. कशाचं? सिद्धी. थोडं चमत्कार कुठे काही दिसला ज्याचं आपण स्पष्टीकरण देऊ शकत नाही विज्ञानाने, की मी हात जोडलेच समजायचं. आणि माऊली नव्हे, सगळे संत, शास्त्र, वेदांत, भगवद्गीता सगळं एक मुखाने सांगतात आहे की सिद्धी एक परमार्थ परांतात अडथळा तर आहेच, पण अशी सिद्धी प्राप्त झालेला जो असतो त्याला परमेश्वराची प्राप्ती झाली आहे असं कधीही समजू नये. परमेश्वर प्राप्ती झालेल्याला वृद्धिसिद्धी प्रसन्न असू शकतात, म्हणजे ह्या दोन गोष्टी एकत्र असू शकतात, वादच नाही. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आहेत, भिंत चालवलेली आहे माहिती आपल्याला. पण असा एखादा चमत्कार तपश्चर्या करून ती सिद्धी प्राप्त करून घेता येऊ शकते, पण जो सिद्धीच्या मागे लागला तो हरीला मुकला. कारण हरी समाधीची महासिद्धी प्राप्त झाल्यावर वृद्धी आणि सिद्धी, अनेक सिद्धी आहेत आपल्याला माहिती आहे, अणिमा, गरिमा, लघुमा, पुष्कळ त्याचे प्रकार आहेत. पण ह्या सर्व दृश्य जगताच्या संदर्भात असतात. पाण्यावरून चालणे उदाहरणार्थ, हवेतून चालणे. आता चालण्यासाठी देह पाहिजे, ज्या जगात चालायचं ते जग पाहिजे, जगाच्या संदर्भातच आहेत सर्व सिद्धी. आणि जो खरा हरिभक्त असतो त्याला या कटकटीच्या स्वरूपाच्या वाटतात. नको, अडचण आहे. कारण एकदा परमानंद प्राप्त झाल्यानंतर कोण या क्षुद्र सुखांच्या मागे लागेल? माझा सिलिकॉन व्हॅलीतला नेहमीचा दृष्टांत, मीच इलॉन मस्क आहे हे मला कळल्यानंतर मी कुठल्या नोकरीच्या मागे लागेन? असे दृष्टांत लवकर कळतात ना अमेरिकेतल्या, विशेषतः सिलिकॉन व्हॅलीतल्या लोकांना. आता तर इलॉन मस्क सगळ्या जगालाच माहिती झालं आहे, सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. सांगण्याचा उद्देश असा, तो मी आहे हे जर मला कळलं तर मी नोकरीच्या मागे लागेन का कुठल्या, रिझ्युमी पाठवीन का माझा कुठे? तसं या वृद्धिसिद्धींच्या मागे लागणं म्हणजे नोकरीसाठी आपला बायोडेटा, रिझ्युमी पाठवणं आहे. कारण परमानंदाची प्राप्ती आहे. कोण या क्षुद्र सुखांच्या मागे लागेल? भगवान श्रीकृष्ण उद्धवाला उपदेश करतात भागवतामध्ये की ऐकोनी सिद्धीची कथा उल्हासू जरी माने चित्ता. नुसतं सिद्धी शब्द ऐकल्याबरोबरच तर आपलं मन उल्लसित, अरे वा छान, सांगा एखाद्या सिद्धीबद्दल. भगवंत म्हणतात तरी माझे प्राप्तीसी तत्वता सिद्धी सर्वथा बाधक. एकनाथी भागवतातली ओवी आहे. धडधडीत इशारा प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेला आहे. पुढे ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ, माऊली म्हणते. आता ज्ञानदेव नेहमीप्रमाणे स्वतःचा अनुभव सांगतात. अनेक ठिकाणी महाराजांनी स्वतःचा अनुभव सांगितला. काय की त्यांनी हरिनामाचे अखंड चिंतन केल्याने काय झालं तर अत्यंत रमणीय असं जे समाधान त्यांच्या ठाई रमलं. आणि मी समाधानाच्या मागे धावतोय आयुष्यभर, अजून मिळालेलं नाही.
थोडं काही गोष्ट अनुकूल घडली, समाधान वाटतं वाटतं म्हणता म्हणता ते लगेच पापडासारखं मोडून जातं. आता आधी माऊलींनी हरी जप म्हटलं, आता काय म्हटलं? हरी चिंतन. मी मगाशीच म्हणालो. आता माऊलींनी बुद्धी शब्द आणला, चिंतन शब्द आणला. म्हणजे आपण विचार नको का करायला? दिली आहे की नाही बुद्धी आपल्याला भगवंतानी? कशासाठी दिली आहे? त्याच्यासाठी दिली. आणि वक्त्यांनी स्वतः मांडलेल्या तत्त्वज्ञानाला जेव्हा स्वानुभवाचा आधार दिला जातो, तेव्हा श्रोत्यांची श्रद्धा दुणावते. म्हणून महाराज इथे स्वतःचा अनुभव सांगतात आहे. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरिपाठाने मला स्वतःला काय अनुभव आला ते महाराज सांगतायत. आणि आत्मरूप हरीच्या सुखाने मिळालेलं अतिदुर्मिळ आणि अत्यंत रमणीय असं समाधान ज्ञानदेवांच्या ठिकाणी रमले. कशामुळे झालं? हे अखंड हरिचिंतनामुळे झाले असं महाराज म्हणतात. अखंड हरिचिंतन शब्द आता आला कारण बुद्धी मगाशी आत्तापर्यंत नाम जप, हरी जप, चिंतन हे त्याचं अजून एक स्वरूप आहे. हरीचं चिंतन. असो, आपल्याला फार वेळ नाही स्पष्टीकरणाला. पुढे जाऊ. अभंग 14. नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. माऊली म्हणते पहिल्या चरणात. नित्य सत्यमित हरिपाठ त्यास ज्यासी, म्हणजे जो नित्य सत्य म्हणजे खऱ्या निष्ठेने म्हणूया, आणि अमित, जाऊ द्या इतकं बोलण्यासारख्या गोष्टी आहेत. अमित. आणि मी कागद वही पेन घेऊन लिहून ठेवतो. काय जप किती झाला मोजावा लागतो तो. आजतागायत मी किती जेवलो हे मी लिहून नाही ठेवलं. पोटभर जेवतो. उपासाच्या दिवशी सुद्धा साबुदाण्याची इडली करून खातो. पण नामजपाच्याला मात्र लिहून ठेवायचं. कारण वी आर सो फॅसिनेटेड बाय क्वांटिफिकेशन. प्रेम नाही आहे ना. बुद्धीच्या पातळीवर समजलंय महत्त्व, म्हणून मग ते करायचं. पण इथे काय म्हटलंय? अमित. अमित म्हणजे काय? मोजता येणार नाही एवढा हरिजप. आणि असा जो असतो त्याच्याकडे यमदेव वाकड्या दृष्टीने पाहू शकत नाही. कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. म्हणजे या अभंगामध्ये नामस्मरणाचा आणखी एक, नामस्मरणाची एक अमोघ शक्ती म्हणून या ज्ञानेश्वर महाराज प्रकट करत आहेत. काय? की सर्व विश्वावर काळाची सत्ता अबाधित आहे, आपल्याला माहिती आहे. जे जे निर्माण झालेलं आहे, जे जे जन्माला आलेलं आहे, ते काही काळानंतर संपावंच लागतं. अगदी या जगासकट. हे जगही संपणार आहे की नाही एक दिवस. मग त्या जगातल्या सगळ्या वस्तूंबद्दल काही बोलण्याची आवश्यकताच नाही आहे. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 12व्या अध्यायात काय उपदेश करतात? तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. की माझ्या सगुण स्वरूपांच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवलेलं आहे, अखंड माझं बुद्धीने चिंतन करतात, अखंड माझा जप करतात आहेत, अशांना अल्पकाळात ते जन्ममृत्यूरूपी संसार सागरातून मी वर काढतो. केशिराज आश्वासन आहे भगवंतांचं. पुढे माऊली म्हणते, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. पुन्हा रामाचं महात्म्य सुरू आहे सांगणं. रामकृष्ण हरी या नामाच्या उच्चाराने काय होतं? तर तपाच्या अनंत राशी तयार होऊन पापांचे ढीग नष्ट होतात. हरिनामाच्या उच्चाराने अगणित तप होतं. खरंच संतांनी किती पद्धतीने सांगावं ना आपल्याला. म्हणजे परमपूज्य गोंदवलेकर महाराजांनी ते एका ठिकाणी म्हटलंय, अहो तुम्ही फक्त नाम घ्या, तुम्ही नाम घेत असाल तर मी तिथे कुत्र्यासारखा पडून राहीन. इतकं बोलावं संतांनी आपल्याला, तरी आपण नाम घेऊ नये. काय मिळतं त्यांना? मी नाम घेतलं तर त्यांना काय मिळणार आहे? तरी सुद्धा त्यांना माझ्या हिताची तळमळ आहे. अगणित पुण्य, तपाच्या अगणित राशी तयार होतात. एकनाथ महाराज तर म्हणतात, सकळ तपांचे ते तप सोपा राम मंत्र जप. कशाला भलते असेल त्या तपांच्या मागे लागता? इतका सोपं तप घरात बसून करता येतो. कुठेही बसून प्रवासात करता येतो. झालं बोलणं आपलं ते पहिल्याच वेळेला. नामजपाला ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञ म्हटलंय, तेही आपलं 2 वेळा बोलून झालेलं आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, भगवद्गीता सुद्धा सांगते. यज्ञानाम जप यज्ञोस्मी म्हणजे हरिनाम विचार केला
तर हे जप पण आहे, ते तप पण आहे, तोच यज्ञ पण आहे. कारण सगळ्या यज्ञांमध्ये श्रेष्ठ यज्ञ म्हटलं आहे त्याला. आणि पुण्यप्राप्ती पण होते. म्हणजे या चारही स्वरूपाचं एका याच्यात 4 in 1 आजकाल आपलं ज्याचं खूप आकर्षण असतं. 4 in 1 नाम. आणि एका नामामध्ये ती शक्ती साठवलेली आहे. लक्षात घ्या, भगवंताच्या अन्य साधनांची खरं तर गरजच पडू नये. कारण एकाच साधनाने अगणित पापे दग्ध होतात. हा दिलासा इथे ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा दिलेला एकदा. पापाचे कळप पळती पुढे. पुढच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. पुन्हा एकदा भगवान शंकराचा उल्लेख पुन्हा एकदा महाराजांनी केला की प्रत्यक्ष भगवान शंकर सुद्धा हरिमंत्र जपतात. आणि वाचेने हा मंत्र जपणाऱ्यांना काय मिळतो? मोक्ष लाभतो. जे वाचा तया मोक्ष. पुन्हा सांगितलं की प्रत्यक्ष भगवान शिवसुद्धा नाम जप करतात. करावा की नाही स्वतःबद्दल विचार. समर्थ मनोबोधामध्ये म्हणतात, जिणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परिअंतरी नाम विश्वास तेथे. जिणे जाळीला काम म्हणजे कोण? भगवान शंकर. तो राम ध्यातो, उमेसी पार्वतीला अति आदरे गुण गातो, सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. वरानने पार्वती, रामरक्षा भगवान शंकरांनी सांगितलेली आहे. सहस्त्रनाम तत्तुल्य. आणि हे जीव आणि शिवरूप श्रीहरीचं ऐक्य हे मोक्षाचं स्वरूप आहे. आणि हा जो साधक असतो, नामस्मरण करणारा, नामजप करणारा, हरिपाठक म्हणतात त्याला, तो जेव्हा वाचेशी सद्गद होऊन येणार आहे 26व्या अभंगात हा शब्द येणार आहे, सद्गद वाचे. तो हरिनाम जपतो तेव्हा काय होतं? देहभान आणि जगतभान विसरून हरिरूप होऊन मुक्त होतो. त्याला संख्या लिहून ठेवावी लागत नाही, गजर लावावा लागत नाही. अर्धा तासच नामस्मरण. गजर लावून जेवतो का आपण? मगाशीच म्हणालो मी. नामाच्याच वेळेला गजर का बरं? रामकृष्ण हरी. पुढे जाऊ. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. शेवटचं चरण आहे. ज्ञानदेव पाठ नारायण नाम. मी पुन्हा ज्ञानदेवाने काय केलं सुद्धा? हरिनामाचा पाठ म्हणजे नारायणाचं नाम घेतलं. आणि जो कोणी हरिपाठ करील, पाविजे उत्तम निजस्थान. त्यालाही सर्वात श्रेष्ठ असं जे निज स्वरूप ज्याला म्हणतात, परमात्म स्वरूप म्हणतात, परमात्म्याची प्राप्ती म्हणतात, साक्षात्कार त्यालाच म्हणतात, स्वरूप प्राप्ती त्यालाच म्हणतात, कैवल्य म्हणतात. अनेक नावं त्याला आहेत. ते तुम्हालाही मिळेल जसं मला प्राप्त झालं. कारण ज्ञानदेवांनी पण नारायण रूप श्री हरिनामाचा जप केला. त्यामुळे त्यांना काय प्राप्त झालं? निजस्थान. यद गतवान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवद्गीता बोलते. तिथे गेल्यानंतर एकदा परत यावंच लागत नाही असं. आपल्याला वारंवार यावं लागतं. सुदैवानी यावेळेला आपण मनुष्य म्हणून आलेलो आहोत. त्याचं मी काय करतो आहे याचा ज्याचा त्याने विचार करावा. पण या गीता वचनाप्रमाणे मोक्षधाम ज्याला म्हणतात, ह्या जीवाच्या मूळच्या स्वरूपाची प्राप्ती जशी मला झाली तशी तुम्हाला होईल असं ज्ञानदेव म्हणतात आहेत. पुढचा अभंग क्रमांक 15. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. प्रसिद्ध चरण आहे, ऐकलं असेल आपण. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे म्हटलेलं आहे की एक केवळ हरीच्या नामाचा स्वीकार करा आणि द्वैताचे नाव देखील दूर करा. कारण इथे नाम 2 वेळा शब्द आलाय पहा. एक नाम हरी, इथे स्वल्पविराम द्यायचा वाचताना. द्वैत नाम दुरी. नाम 2 प्रकारचे आहेत. आता हो हरीचं नाम जे आहे ते सर्वत्र अद्वैत बघण्याचं कौशल्य क्वचितच कुणी जाणतो, असं अद्वैत कुसरी विरळा जाणे असं माऊली पुढे म्हणते. म्हणजे कोणत्या नामाबद्दल बोलणं सुरू आहे? हरीच्या नामाबद्दल बोलणं सुरू आहे. दुसरं जे नाम आहे, एक हरीचं नाम असतं, 2 प्रकारची नामं मी म्हणालो. आणि दुसरं हे उरलेलं सर्व जगतातली नामरूपात्मक संपूर्ण
सृष्टी, विश्व. जाता जाता एक छोटासा हलका विनोद, म्हणजे जरा बरं वाटतं. फारच गंभीर होतं नाही तर प्रकरण. नाम याच्यावरून आठवलं, या विषयावरून आठवलं, की आपल्या लक्षात आलं असेल कदाचित, की देवाचं जे नाव असतं त्याला नाम म्हणतात. आपल्या नावाला नाव असं म्हणतात. का संतांनी हा भेद केला? कारण नावाचं काय होतं त्यांना माहिती आहे, ते तसं तिकडे होऊ नये म्हणून. उदाहरणार्थ, आपलं नाव सर काय, आधी नाव ठेवतात. नाव ठेवणे बारसं माहिती असेल ना. आधी नाव ठेवतात, मग नाव घ्यायला लाजतात. काही कालांनी मग नावं ठेवतात आणि नंतर नावही घेऊ नका म्हणतात. हे जे आपल्या नावाच्या वाट्याला येतं ते भगवंताच्या वाट्याला येऊ नये म्हणून थोडा फरक केला आहे. त्याच्या नावाला नाम म्हणतात. आणि रूप, त्याचं रूप आणि त्याचं नाम यांचं ऐक्य, मगाशीच आपण बोललो अभेद आहे. हे सतत खरं आपल्याही अनुभवात आहे. मगाशी मी व्यवहारात आपण जसं मी उदाहरणाने सांगितलं, तुमचं नाव मी घेतलं की तुम्ही कसे लगेच वळून बघता, कारण अभेद आहे तुमच्या अंतःकरणात, तिथे ठसलेला आहे. मग असा सतत व्यवहार होत असून आपल्याला हरीचं नाम आणि हरी एकरूप आहे हे मात्र लक्षात येत नाही. त्याच्यामुळे होतं काय, की मी हरिनाम घेऊन हरीची हळूहळू प्राप्ती होईल असा भ्रम होतो. पण नाही, हरिनाम आणि हरी याच्यात जर अभेद असेल, जसं उदाहरणार्थ सोने आणि त्याचा अलंकार, काही भेद आहे का विचार करा. आपण हा आपला व्यवहार आहे. मी एकाला अंगठी म्हणतो, दुसऱ्याला पाटली म्हणतो, एकाला अजून काय गळ्यात घालायची सोन्याची माळ म्हणतो, गोफ म्हणतो, अनेक नावं त्याला दिल्या का, आकार बदलला म्हणून. पण आहे काय शेवटी सोनं. त्याचं हरी आणि त्याचं नाम याच्यात भेद नाही, अभेद आहे. आणि ही सूक्ष्मता जो लक्षात घेणारा असतो तो विरळ आहे असं म्हटलेलं आहे. कारण हा नामाचा दर्जा आहे, अत्यंत गंभीर आणि सुंदर विषय आहे खरा. कारण हरी म्हणजे हरी आणि हरीचं नाम याच्यात जर भेद नसेल, आणि हरी म्हणजे ब्रह्मतत्व, तर ज्या क्षणी मी नाम घेतो त्या क्षणी ब्रह्मच. पहा किती मोठा दर्जा आहे नामाचा, पण त्याला तुम्ही देत नाही. मी जसं मागाशी म्हणालो, माझी जीभ नाम घेत राहते आणि मन जिकडे फिरायचं तिकडे फिरत राहतं. म्हणून तर ही सूक्ष्मता लक्षात घेणारा विरळा म्हटलाय. अद्वैत कुसरी विरळा जाणे. हे जे अद्वैत आहे हरिनामातलं आणि हरितत्वातलं. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. पुढचं चरण. समबुद्धी घेता समान श्रीहरी. समत्व बुद्धी अंगीकारली म्हणजे काय होतं, सर्वत्र हरीचंच दर्शन होतं. आणि असं करून जो कोणी शमदमाला वरतो, म्हणजे त्याचा स्वीकार करतो, तो हरीच होतो. कारण काय, हरी सर्वत्र समानतेने व्यापून आहे. मगाशीच बोललो आपण, जे जे सदा सर्वत्र सम. ते इथं विभाग अधमोत्तम म्हटलेला आहे पुढे माऊलींनी. तर हा जो अनुभव आहे, हा चित्त हरिरूप झाल्याने येतो. आणि तोपर्यंत मात्र साधन म्हणून आपण समत्व दृष्टी स्वीकारावी लागते आपल्याला. म्हणून जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत, असं माऊलींनी म्हटलेलं आहे. मानिजे म्हटलेलं आहे, मानायचं आहे. अजून मला अनुभव नाही आलाय तसा. पण आपलं मन इंद्रिय यांच्यावर नियंत्रण ठेवून, वैराग्य जपून, श्रद्धावंत चित्तानी, समाधान बिघडू न देता परिस्थितीला शांतपणे समोर जायचं, त्याच्यावर हरिप्रसन्न होतं. लोकांशी माझा संबंध येणार आहे, आपण प्रापंचिक आहोत, आपण संन्याशी नाही. त्याच्या हृदयात तोच भगवंत आहे जो माझ्या हृदयात आहे. भगवंत एकच आहे. पण व्यवहार जो होणार आहे तो दोन जीवांचा होणार आहे, रूपांमधला. म्हणून माझ्या सद्गुरूंचं एक छान वाक्य आहे, स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार करायचा. पुन्हा स्पष्टीकरणाला वेळ नाही, पण छान वाक्य आहे, नेहमीसाठी लक्षात ठेवूया आपण. लक्ष स्वरूपाकडे, पण व्यवहार रूपाशी. आणि व्यवहार योग्य असा व्यवहार. पुढे सर्वा घटी राम, देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, माऊली म्हणते. म्हणजे काय, जसं हजारो किरणांमधून प्रकाश देणारा एकच सूर्य असतो. सूर्य एकच असतो, पण किरण हजारो म्हणजे लाखो, अनंत. तसं सर्व घटात, घटात म्हणजे देहामध्ये, प्रत्येक देहात वास्तव्य करणारा
तो राम आहे. सूर्याचा दृष्टांत माऊलींनी दिला. या दृष्टांतात आपल्या हृदयात सर्वांच्या जो आत्माराम आहे त्याचं व्यापकत्वच नुसतं सुचवलं गेलं असं नाही, तर त्याचं प्रकाशकत्वही सुचवण्यात आलं. आता आपला वेदांताचा अभ्यास नसेल तर हे समजायला थोडं कठीण जाईल, पण आता आपल्याला स्पष्टीकरणाला वेळ नाही. पण प्रकाशकत्व म्हणजे काय ते नंतर कधीतरी समजून घेऊ. पण सर्व जीवांच्या शरीरात एकच रामरूप हरी समत्वाने व्यापून राहतो. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला वाटतं मी श्वेताश्वतर उपनिषदातली श्रुती सांगितली होती की एको देव सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. एको देव, एकच देव आहे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये. त्याचं कारण आहे, तो एकदा नाही अशी जागाच नाही म्हटल्यानंतर माझ्या हृदयातही तो आहे आणि तो एकच आहे, तोच तुमच्या हृदयात आहे, तर आश्चर्य काहीच नाही. ते हे जे भेद आपल्याला दिसतात हे व्यवहारातले आहे, हे माईक आहे, पण स्वरूपाने आपण सर्वजण एक आहोत हे सांगणारा आमचा हिंदू धर्म आहे. म्हणून आमच्या हिंदू धर्माला सर्व धर्म समभाव वेगळा शिकवावा लागत नाही. ही पाश्चात्यांनी आणलेली कल्पना नाही. काही गोष्टी जाता जाता अनुषंगिक सांगाव्या लागतात. सर्व जगामध्ये सहिष्णू धर्म म्हणूनच तो आहे, कारण ही आपली मूलभूत धारणाच आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. पण म्हणून बावळटपणा आमचा धर्म आम्हाला शिकवत नाही. अधर्माच्या बाजूने लढायची वेळ आली तर तस्मात युज्यस्व हे सांगण्यासाठी 18 अध्याय सांगितलेले आहेत भगवंतांनी. चुकीचे अर्थ लावले गेले तत्त्वज्ञानाचे, त्याचे परिणाम आजही आपला देश आणि धर्म भोगतो आहे. तेवढं बोलतो आणि पुढे जातो. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्म मुक्त झालो. शेवटचं चरण आहे. आता पुन्हा ज्ञानेश्वर महाराज नेहमी शेवटच्या चरणामध्ये स्वतःचा अनुभव सांगतायत. किती आपल्यावरती थोर उपकार आहेत पहा. त्यांनी तरी प्रेरणा मिळावी आपल्याला. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्म मुक्त झालो. म्हणजे काय, ज्ञानदेव म्हणतात आहे की माझ्या चित्तामध्ये हरिनामाच्या उच्चाराचाच एक नेम आहे फक्त. हरिपाठ नेमा चित्ती. आणि त्यामुळे काय झालं तर मागील या जन्म मुक्त झालो. म्हणजे या जन्माच्या मागाहून येणाऱ्या, म्हणजे मागे लागलेल्या सर्व जन्मांपासून मी मुक्त झालो. दुसरा अर्थ करतात काही जण की मी कित्येक जन्मांपूर्वी मुक्त झालो. अर्थ एकच आहे सगळ्या गोष्टींचा. पण हरिपाठाच्या या नियमामुळे आपण मुक्त झाल्याचा अनुभव ज्ञानदेव महाराज सांगतात आहे. संत सहसा असं सांगत नाहीत स्वतःचा अनुभव, पण भाविकांची श्रद्धा बसावी, वाढावी हा त्यांचा हेतू असतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखे जे लीला विग्रही संत असतात, एक एक शब्द पुन्हा स्पष्टीकरणाला वेळ नाही. फक्त आपला जो देह असतो त्याला कर्म विग्रह म्हणतात. विग्रह म्हणजेच देह. आणि जसे अवतारी संत असतात त्यांना लीला विग्रह म्हणतात. जाऊ दे, वेगळा विषय. पण हे जे लीला विग्रही असे संत असतात हे श्रद्धेच्या साह्याने लोकोद्धारासाठीच अवतार घेतात आणि कित्येक गोष्टी आपल्यासाठी करतात. कारण मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती, माऊलींची जोवी आहे ज्ञानेश्वरीतली. असे आपले ज्ञानेश्वर महाराज, आणि त्यांनी आपल्याला दिलेला अतिशय सोपा साधा पण अत्यंत परिणामकारक, जे खडतर साधनांना मिळणारं फळ आहे तेच फळ देणारा हा हरिपाठ, ज्याचं आपण चिंतन करतो आहे. आणि आज 15व्या अभंगापर्यंत आपलं चिंतन झालं आहे. वेळ आपली होऊन गेलेली आहे. आजचं हे चिंतन ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि आज थांबूया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. म्यूटच होत नव्हतं. आपण आता अभंग गायनाकडे वळूया. सौ सोनिया जोशी आपल्यात उपस्थित आहेत.
जय श्रीराम. दादा तुम्हाला इथनं वंदन करते. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. समाधी हरीची समसुखे वीणा, समाधी हरीची समसुखे वीणा, न साधेल जाण द्वैत बुद्धी, न साधेल जाण द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही, जव त्या परमानंदी मन नाही, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. नित्य सत्यमित हरी पाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी, नित्य सत्यमित हरी पाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे, पापाचे कळप पळती पुढे, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या त्या मोक्ष, म्हणती जेवाच्या तया मोक्ष, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम,
देवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निज स्थान, पाविजे उत्तम निज स्थान, पाविजे उत्तम निज स्थान. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्री हरी, समबुद्धी घेता समान श्री हरी. शमदमावरी हरी झाला, शमदमावरी हरी झाला. सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरी पाठनेमा, हो ज्ञानदेवा चित्ती हरी पाठनेमा. मागिली या जन्मा मुक्त झालो, मागिली या जन्मा मुक्त झालो. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हो हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, हो पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. उत्तम, खूपच भावपूर्ण सोनिया, खूपच छान झाली अभंग गायन. आपण बघता बघता निम्मा हरिपाठ्याचं चिंतन आपलं करून झालेलं आहे. म्हणजे मंगेश दादांनी आपल्याला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आपलं चिंतन झालंय की नाही हे आपण स्वतःलाच हा प्रश्न विचारूया. आणि असं चिंतन होऊन संपतं का हे आपण स्वतःला विचारूया. आज आपल्याला बरेच शब्द नवीन कळले, बरेच प्रश्न नवीन पडले असतील. परमार्थात प्रश्न पडणं फार महत्वाचं असतं, दादाच असं सांगतात. तर आता तुम्हाला सगळ्यांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळो. स्वतः नाही सापडता आली तर त्याच्यावर सद्गुरूंची कृपा हो, हीच मी परमपूज्य मंगेश दादांच्या चरणी, सद्गुरू या गुरु तत्वाच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचं सत्र संपलं असं जाहीर करते. भेटूया उद्या संध्याकाळी ठीक 8:30 वाजता. जय श्रीराम.